पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ अंतर्गत पूल एकूण 32 संघ खेळणार आहे कंट्रोल बोर्डाचे रोज 8 संघ आपण कंट्रोल बोर्डाच्या इथे मैदानामध्ये बघतोय. अतिशय सुंदर असोसिएशन जे आहे ते खूप म्हणजे आधी जास्त नियमांचा बडगा काढण्यापेक्षा एक स्मूथ क्रिकेट कव्हर करण्यामध्ये या सगळ्या आयोजकांचा प्रयत्न आहे. अध्यक्ष पप्पूदादा गरुड, उपाध्यक्ष आदरणीय सचिन ढवळे सर आणि ही सगळी कोर कमिटी ज्यामध्ये अजय आवळे सर आहे, हेमंत खैरे हे कार्याध्यक्ष आहेत. ज्यामध्ये अफजल मखदूम सर आहेत, अमर खेडेकर सर, अविनाश रामगुडे सर, जय नाझरे सर, अतुल बनकर सर, संतोष भेलके सर, बंडू शेठ भोसले सर, आकाश धोत्रे सर, बुवा पवार सर, विकास पावडे सर, संदीप तावरे सर, महेंद्र जाधव सर. तर ही सगळी मंडळी संजय भालेराव सर क्रिकेटला पुढे घेऊन जात आहेत. एक चांगल्या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पुण्यातलं क्रिकेट विशेषतः नवीन नवीन खेळाडूंना पुढे येण्यासाठी चांगली संधी मिळते. आज सरांनी या सगळ्या खेळाडूंसाठी फ्री एंट्री ठेवलेली आहे. त्यांना कॅप पण दिलेत, त्यांना शर्ट पण दिलेत आणि एक मोठा प्लॅटफॉर्म सुद्धा दिलेला आहे. माझ्या समोर आहेत विनोद चोरगे सर, आपलं स्वागत आहे. थँक्यू नरेश सर. आणि पहिला चेंडू इथे अप्रतिम फटका होता. श्रीकांत खुणेच्या बॅटमधनं चौकाराने सुरुवात. 4 धावा पहिल्या चेंडूवरती चौकारानं सुरुवात. शानदार सुरुवात श्रीकांत खुणे, पुणे टेनिस क्रिकेट मधला एक आश्वासक चेहरा, एक आश्वासक फलंदाज. विशेष म्हणजे तंत्रात अतिशय सुंदर, सगळे फटके असतात त्याच्याकडं. पूल आहेत, हुक आहे, कट आहे, ड्राईव्हस आहेत, सगळ्या बाजूला तो चांगली फटकेबाजी करू शकतो. विशेषतः रिव्हर्सचे फटके तर त्याच्या बॅटमधून अगदी सहजपणे येतात. त्यामुळे या फलंदाजावरती निश्चित कुठेही तो खेळत असला तरी संघनायक विसंबून असतात. या कटचा हा शॉट आहे, कव्हरच्या बाजूने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा चौकार. येस सर, पुण्यातील एकमेव असा फलंदाज आहे तो अगदी चेंडूच्या मेरिट वरती खेळतो. कोणत्याही प्रकारची घाई नसते. ज्यावेळेस चेंडू रिलीज होतो त्यानंतर तो शॉट सिलेक्शन करतो आणि त्यानंतर परफेक्ट गॅप शोधत जास्तीत जास्त चौकारावरती विश्वास ठेवणारा फलंदाज म्हणून श्रीकांत खुडेकडे आपण सातत्याने पाहतो. आणि त्याचबरोबर अगदी बॅक टू बॅकचा दुसरा चौकार हल्ला चढवलाय गोलंदाजावरती. पहिल्या 2 चेंडूमध्ये आलेले 2 अप्रतिम चौकार आपण पाहतोय. गोलंदाज मात्र आता विचार करेल की आता श्रीकांत खुणे समोर कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा परत एकदा. यावेळेस मात्र हा चेंडू दिशाहीन होता. वाईट बॉल आणि अतिरिक्त धाव ही धावफलकावरती जोडली जाते. बऱ्यापैकी आपण बघतो की एखादा खेळाडू कसा खेळतो त्याच्यावर त्याचा रीच अवलंबून असतो. तुम्ही जर डावा पाय पुढे टाकत असाल तर रीच वाढत नाही. तुमचा पाय, डावा पाय जरी ऑफ स्टंपवरती आला पंच रीच गृहीत धरणार नाही. परंतु तुम्ही जर उजवा पाय ऑफ स्टंपवरती टाकला तर उजवा खांदा तुमचा चेंडूच्या रेषेत येतो आणि मग तिथे पंच जरूर तुमचा रीच वाढलेला आहे असं गृहीत धरतात. विशेषतः डिलिव्हरी करताना ज्यावेळेस तुम्ही पॉइंट ऑफ डिलिव्हर आपण म्हणतो, चेंडू ज्यावेळेस सोडणार आहे त्यावेळेस फलंदाजाची पोझिशन काय आहे, तो कुठे उभा आहे यावरती ठरतो वाईड आणि यावरती ठरतो त्याचा रीच. या गोष्टी खेळाडूंनी लक्षात घेतल्या पाहिजेत. डावा पायाची हालचाल नेहमी तुमची होत असते आणि उजवा पाय तुमचा स्थिर असेल तर तुमचा रीच वाढलेला किंवा तुम्ही रीच मध्ये आहात हे पंच गृहीत धरणार नाहीत. तुमचा रीच बघितला जाणार खरं तर आणि त्याच्यानंतर ते ठरवतील वाईड. परंतु उजवा पाय तुम्ही जर हलवला, तो जर ऑफ स्टंपकडे जात असेल तुमचा उजवा पाय, तर डेफिनेटली तुमचा रीच वाढतो. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू असताना आदित्य जाधव, या स्पर्धेमध्ये आदित्य जाधव देखील ब्रँड अँबॅसिडर आहे. पुण्यातील काही खेळाडूंना, ज्या गुणवान खेळाडूंना सचिन ढवळे सरांनी ब्रँड अँबॅसिडर बनवलेला आहे स्पर्धेचे.
कारण त्यांनी अल्पावधीमध्ये जी प्रसिद्धी मिळवलेली आहे निश्चित त्यांच्या सोबत ही स्पर्धा देखील प्रसिद्ध होणार आहे. स्पर्धेचे ते दूत आहेत आणि अशा अँबॅसिडर्स खेळाडूंचा देखील गौरव होतो, त्यांचाही सन्मान होतो. पुण्यातलं क्रिकेटचं वैभव, क्रिकेटची श्रीमंती पुढे घेऊन जाताना ज्या अगोदरच्या खेळाडूंनी जो वारसा तयार केला ते खेळाडू सतत पुढे घेऊन जात आहेत. यस, कडक शॉट, उंच फटका, उत्तुंग, पॉवरफुल आणि ताकदवान, अगदी सरळ बाणासारखा चेंडू, सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 6. येस, अप्रतिम फटका इथे श्रीकांत कुणेच्या बॅटमधनं आपण पाहिलं. सुरुवातीला आपण बोलवतो की चौकारावरती जास्तीत जास्त विश्वास ठेवतो, पण श्रीकांत कुणे असा फलंदाज आहे, जर चेंडू त्याच्या रीचमध्ये असेल, जागा रिकामी असेल, तर तिथून तो हवाई फायर करायला देखील मागे पुढे सरकत नाही. आणि यावेळेस देखील एक सरळ फटका लॉंग ऑफरनं खेळलेला एक सुंदर षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. श्रीकांत कुणे परत एकदा बॅटिंगसाठी मैदानामध्ये सज्ज होतोय. यावेळेस अगदी आमंत्रण दिलं होतं श्रीकांतला मोठा फटका खेळण्यासाठी आणि तोच फटका इथे श्रीकांत खुणेच्या बॅटमधनं खेळला गेलाय. पंच मात्र विचार न करतायत की काय असेल, पण फटका मात्र लाजवाब होता आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा आला चौकार. श्रीकांत खुणेची बेधुंद फलंदाजी, पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजांचा घेतला समाचार. 21 धावा पहिल्या षटकामध्ये, फलकावरती धावा 21. त्यामध्ये श्रीकांत खुणे आहेत 19, तर एक वाईड आहे, एक आदित्य जाधवच्या खात्यावर. संदेश पार्टे, धनंजय बांद्रे, आदित्य जाधव, आशिष प्रधान, श्रीकांत खुणे, विकास राठोड, धनाजी लोखंडे, कार्तिक आदर्श, जगन्नाथ आणि मनोज अशी टीम आहे NB धनकवडी संघाकडे. तर RFPL तन्मय देशपांडे, विनीत पटेलिया, संजू चव्हाण, रोहित काकडे, रोहित रणदिवे, रितेश खुणे, बाबू परदेशी, सोनू सोळंकी, उमेश गायकवाड, शाहिद शेख, अनिकेत वालेकर, तेजस भोसले आणि नितेश कोंडविलकर अशी फलंदाजी. RAPL आणि NB या दोन संघांमध्ये साम्य एक आहे की सातत्यानं पुण्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं स्पर्धा सुरू आहेत. RAPL टुर्नामेंट देखील आपण बघतो, त्याचबरोबर NB देखील बघतो. दोन्ही जे संघ टीम आहेत किंवा संघाचे जे ओनर्स आहेत ते सातत्यानं पुण्यामध्ये स्पर्धा घेत असतात, सातत्यानं नवीन खेळाडूंना तिथे संधी देत असतात, क्रिकेटला प्रमोट करत असतात. आणि म्हणून या दोन्ही संघांचे संघ मालक जे आहेत ते आमच्यासाठी खास आहे. क्रिकेटला उत्तेजन देणारे संघ मालक आहेत आणि दोन्ही संघ अगदी पहिल्याच लढतीमध्ये एकमेकांच्या समोर आलेले आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. समोर आदित्य, यास कडक शॉट, आदित्यचा मिड विकेटच्या डोक्यावरून खेळला आणि तिथे कॅच ड्रॉप होईल. तर 6 धावांची घोषणा. अक्षय निर्मल सर जे नॉन स्ट्रायकर एंड अंपायर आहेत, दोन्ही हात वरती करून कळवत आहेत की हा षटकार आहे. तर झेल सुटलाय आणि 6 धावा मिळत आहेत. आदित्य जाधवला जीवदान आणि त्याची विकेट किती महत्वाची आहे, आदित्य जाधवची स्ट्रेंथ किती स्ट्रॉंग आहे याची जाणीव असावी RAPL संघाला. आणि त्या आदित्यचा झेल सोडणं म्हणजे मॅच साठी धोका निर्माण करण्यासारखं आहे. कारण आदित्य असा स्फोटक फलंदाज आहे, यंदाचा हंगाम त्याने गाजवला आहे. या प्रहार प्रीमियर लीग मध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील खेळताना पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू अगदी अनिकेतचा अप्रतिम होता, त्याने जाळं विणलं होतं, पण क्षेत्ररक्षकाला त्या जाळ्यामध्ये आदित्यला पकडता आलं नाही. परत एकदा हा चेंडू दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकतो, डायरेक्ट हिटची संधी होती. खरं तर पाहिलं तर फाईन लेगवरनं 3 स्टंप दिसत होते, एकट्यांचा वेध घेणं गरजेचं होतं. आदित्य बराचसा पुढे निघून गेला होता, पण यावेळेस मात्र एष्ट्यांचा वेध घेता आला नाही आणि आदित्यला परत एकदा जीवदान मिळतंय. बॅक टू बॅक आदित्यला मिळणारे जीवदान हे RAPL संघासाठी धोकादायक ठरू शकतात. अनिकेत अप्रतिम गोलंदाजी करतोय. 8:57 पहिला चेंडू टाकलेला आहे आणि बरोबर 20 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. 20 मिनिटामध्ये 5 षटकं टाकून झाली नाही तर जिथे 20 मिनिटं संपतील तिथून पुढे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये वाढवायचा आहे. आणि पहिल्या राऊंडचे सामने 5 षटकांचे होतील, दुसऱ्या राऊंडचे सामने 4 षटकांचे होतील, याची सर्व संघांनी नोंद घ्या.
यास आदित्य इनसाइड आउट, अत्यंत सुंदर फटका, सहज सुंदर फटका, 6 धावा आदित्य जाधवच्या बॅटमधून. लाजवाब फलंदाजी आदित्य जाधव, काय टायमिंग त्याने पकडलं होतं. पहिली जागा बनवली आणि त्याच्यानंतर त्यानं चेंडूला लॉफ केलं, अर्थातच कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट. अत्यंत सुंदर फटका. पुन्हा एकदा त्याची भावमुद्रा आपल्या समोर येते. प्रथम मीडियाचं जबरदस्त प्रक्षेपण. खेळाडू फटका खेळल्यानंतर त्याचाही फॉलो थ्रू असतो आणि तो फॉलो थ्रू बघायला मिळतोय स्क्रीनवरती आपल्याला. एक षटक, याबरोबरच दुसरं षटक सुरूच आहे आणि धावांची बरसात अगदी सकाळच्या सत्रापासून सुरू आहे. 8:57 धावांचा पाऊस सुरू झालेला आहे आणि आज रात्री किती वाजेपर्यंत तो सुरू राहील एक्झॅक्ट टायमिंग सांगता येणार नाही, पण मला वाटतं 10, 10:30, 11 वाजेपर्यंत तर निश्चित हा पाऊस सुरू राहणार आहे. प्रेक्षकांना मात्र चिंब भिजता येणार आहे आज. या स्क्वेअर लेगला चेंडू, गॅप मोठा आहे आदित्य जाधवचा. गवतावरून चेंडू जातोय, ते आउटफील्ड स्लो आहे. टेनिस बॉल ज्यावेळेस गवतावरून जात असतो, गवताचा खूप मोठा रेजिस्टन्स त्याला होतो, विरोध होतो आणि त्यामुळेच तो इतका वेगाने जाणार नाही. अन्यथा स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये जो गॅप होता तो व्यवस्थित आदित्यनं कव्हर केला होता. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 35 धावा NB धनकवडी. एक चांगली सुरुवात NB धनकवडी स्पोर्ट्स संघाची आपण पाहतोय. खरं तर टॉस झाल्यानंतर टॉसचा कॉल RAPL संघाच्या बाजूने झुकला गेला होता. त्यावेळेस असं वाटत होतं की दौ जे मैदानामध्ये आहे त्यामुळे स्कोर इतका जास्त पुढे हलणार नाही, जास्त धावा मोठ्या बनवणार नाही. श्रीकांत खुणेने सांगितलं होतं की आम्ही सेन्सिबल क्रिकेट खेळू, पण इथे अगदी या दोन्ही फलंदाजाचा खेळ जर पाहिला तर आक्रमक खेळ या पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल 35 धावा ह्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये लावल्या गेल्या. सर्कलच्या ओव्हरचा पुरेपूर फायदा इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतला. की पाहिलं आपण आदित्यला 2 जीवदान मिळाले खरे, पण एका बाजूने श्रीकांतला कोणतंही जीवदान मिळालं नाही. पण श्रीकांतने अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत केली. 19 धावांवरती श्रीकांत खुणे बॅटिंग करतोय तर आदित्य जाधव देखील 15 धावांवरती स्फोटक खेळ मैदानामध्ये सुरूच आहे. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर रोहित काकडे आणि मॅक परदेसी या दोघांनी अनुक्रमे 1-1 षटक हाताळले. थोडेसे महागडे ठरलेत. सुरुवातीलाच जास्त धावा खर्च झाल्यात. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज अनिकेत वाळेकरकडे आता कर्णधारांनी धुरा सोपवली. समोर असेल श्रीकांत खुणे. प्रहार प्रीमियर लीगचा थरार आज अगदी पूर्ण महाराष्ट्रभर या प्रीमियर लीगची चर्चा मात्र जोरदार सुरू असताना श्रीकांत खुणे जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न. अगोदरच विचार केला होता की हा चेंडू त्याला ऑन साईडला खेळायचा आहे. तो बराचसा एस्टॅनच्या पुढे निघून गेला होता. फॉलो केलं फलंदाजाला गोलंदाजाने आणि यावेळेस मात्र हा चेंडू शरीर भेदक मारा करत असताना कोणतीही धाव नाही. खूप वेळानंतर हा चेंडू मात्र श्रीकांत खुणेसाठी एक अप्रतिम चेंडू गोलंदाजाने हाताळला. अनिकेत वाल्हेकर श्रीकांत खुणेसाठी या साखूट टप्प्याचा खूप अलीकडे आपटला होता. खूप वेळ होता श्रीकांत खुणेकडे आणि चेंडूला फाईन थर्ड मॅनला खेळलेले त्याने. रिव्हर्स स्वीपचा हा एक सुंदर नजराणा पुन्हा एकदा NB धनकवडीच्या फॅनच्या. 39 धावा फलकावरती येतील. श्रीकांत खुणे 23 वरती नाबाद 7 चेंडूंचा सामना केला. आदित्य जाधव 7 चेंडूमध्ये 15, 4 चौकार 1 षटकार आहे श्रीकांत खुणेच्या बॅटमधून आणि आदित्य जाधवनं 2 षटकार ठोकलेले आहेत. धावफलक मात्र वेगाने पुढे जातोय. धावफलक 39, षटक क्रमांक 3 सुरू आहे. पुन्हा उत्तुंग फटका. श्रीकांत खुणेचा दुसरा षटकार. आज हात खोलले श्रीकांत खुणेनं. 45 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. सर असं वाटतं श्रीकांत खुणे गोलंदाजी बरोबर खेळत नाही, तो त्याच्या डोक्याशी खेळतोय. कारण पहिला चेंडू एस्टॅनच्या आतमध्ये घुसून त्याने खेळला त्यावेळेस तो अकूट टप्प्याचा होता. परत एकदा असंच वाटलं होतं की तो तसाच फटका खेळेल, पण त्यावेळेस त्याने मात्र स्विचिटचा अवलंब केला. पुढचा चेंडू अगदी समोर आला, त्यावरती अगदी एक ब्लास्ट त्याने फटका खेळला आणि त्यावरती देखील षटकार वसूल केला. गोलंदाजाच्या डोक्यावरती तो आता हवी झाल्यासारखी बॅटिंग करतोय. अनिकेत पहिला चेंडू मात्र डॉट बॉल टाकला होता, पण त्यानंतर श्रीकांत खुणे आज मैदानामध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय.
जसं सरांनी सांगितलं होतं की आज असं वाटलं होतं की डावफॅक जास्त राहील आणि त्यानंतर जास्त धाव होणार नाहीत. कालच्यापेक्षा आज मात्र डावफॅक जास्त जाणवत नाही. अगदी सरांनी सांगितल्यापेक्षा 10-15 मिनिटांमध्ये ते कमी होऊन जाईल आणि बरंचसं कमी झालं आणि आता चेंडू मात्र वेगाने धावायला सुरुवात झाली. तशा धावा देखील धावतायत. 45 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस श्रीकांत कुणे परत एकदा हवेत चेंडू खेळाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आणि यावेळेस देखील झेल सुटला. अगदी एक सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय. श्रीकांत खुणेला देखील जीवदान मिळत आहे. सोपा कॅच होता लॉंग ऑफ साठी, मात्र श्रीकांत खुणेला जीवदान इथे प्राप्त होणार आहे. अगोदरच श्रीकांत खुणेने गोलंदाजांची चिरफाड केलेले आहे, ऑपरेशन केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये श्रीकांतला पुन्हा सोडून देणं म्हणजे पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं आहे आणि तो पाडून घेतलेला आहे. पुढे श्रीकांत अजून किती धोकादायक ठरेल. मगाशी विनोद सर सांगत होते की जास्तीत जास्त चौकारांवरती विश्वास ठेवणारा खेळाडू आहे. आज त्याच्या बॅटमधून 2 षटकार पण आलेले आहेत आणि अशा चांगल्या फॉर्म मध्ये श्रीकांत खुणेला सोडून देणं ही निश्चित अडचणीत आणणारी गोष्ट आहे. डाव्यातून ओव्हर द विकेट, परत एकदा क्रॅडिकल शॉट, उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू जमिनीच्या समांतर खेळला लॉंग ऑनला. 1 धाव 2 धावा. आदित्य जाधव खूप वेगवान आहे विकेटमध्ये आणि सहजपणे या 2 धावा प्राप्त होतील. फलकावरती धावांची संख्या 49. तिसरं षटक अजून संपलेलं नाहीये. 49 लॉस ऑफ नो विकेट. श्रीकांत आणि आदित्य ही जोडी जर आपण मैदानामध्ये पाहिलं, अगदी डोळ्यांमध्ये इशारा झाला त्याचा दुसरी धाव घेण्याचा. हे खेळाडू फक्त क्रिकेट सोबत नाही तर पूर्ण दिवस देखील सोबत घालवत असतील. इतकं छान कॉम्बिनेशन आज या दोन्ही खेळाडूंचं पाहायला मिळालं आणि अगदी 2 धावा झटपट त्यांनी पूर्ण केल्या. श्रीकांतसाठी अनिकेतचा हा चेंडू, परत एकदा चेंडू हवेत, विकेट किपर डाऊन द बॉल आणि यावेळेस पहिला झटका, पहिला हादरा. श्रीकांत खुणे बॅक टू द पॅव्हेलियन. जीवदानाचा जास्त फायदा श्रीकांत खुणेला घेता आला नाही. 2 धावा त्या अगोदर त्याने काढल्या आणि लगेचच बाद झालाय. षटक संपणार आहे इथे. 3 षटकांचा खेळ संपला. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये NB दनकवडी. अजून 2 षटकं शिल्लक आहेत आणि 8:57 मॅच सुरू झाली होती. तर 15 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. 5 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायचे आहेत. शेवटच्या 5 मिनिटामध्ये 2 षटकं टाकायचे आहेत. अन्यथा जिथे 5 मिनिटं संपतील म्हणजे 20 मिनिटं जिथे पूर्ण होतील तिथून पुढे एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. पुढे जर 25 मिनिटं तुम्ही घेतली तर 2 क्षेत्ररक्षक तिथून पुढे 30 सर्कलच्या आतमध्ये येतील. 30 मिनिटं घेतली तर 3 क्षेत्ररक्षक आतमध्ये येतील. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. यस, इथे मात्र नियमांचं पालन करतच खेळावं लागेल कारण वेळेची बचत देखील महत्वाची असेल. आणि एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय आणि ती शिस्त देखील बाळगणं गरजेचं असेल आणि त्याचप्रमाणे अगदी पाहिलं तर नियम हे मात्र काटेकोरपणे पंच देखील तिथे पाळतील आणि त्या नियमावरतीच क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा, प्रभार प्रीमियर लीगचा एक नेत्रदीपक सोहळा आज आपल्या समोर अगदी मोठ्या थाटापाटामध्ये आपण पाहतोय. खरं तर खेळाडू या स्पर्धेची सातत्याने वाट पाहतात. एखादा चातक पक्षी पावसाची जशी वाट पाहतो तसे खेळाडू या प्रहार प्रीमियर लीगची वाट अगदी सातत्याने पाहत असतात. गोलंदाजी मार्कवर रोहित रणदिवे आणि आदित्य जाधव. गोलंदाज रोहित रणदिवे आदित्य जाधव साठी गोलंदाजी करणार आहे. विकास राठोड नॉन स्ट्राईक एंडला असेल तयार. शेवटची 2 षटके शिल्लक आहे. जास्त फील्ड सेटिंग मध्ये वेळ घालू नये. इकडचा क्षेत्ररक्षक तिकडचं फिरवण्यापेक्षा तिकडचं तिकडच फिरवला तर वेळेची बचत होऊ शकते. उंच आकाशामध्ये चेंडू, यष्टीरक्षक पुन्हा एकदा खाली. दुसरा कॅच, बॅक टू बॅक सेकंड विकेट. आता दुसऱ्या नवीन षटकामध्ये विकेट आहे. आदित्य जाधवला परतावं लागतंय. सलामीची जोडी माघारी परतलेली आहे. 49 धावा NB दनकवडी. जे खोललेले हात होते RAPL संघाने आता त्या दोन्ही बॅटरचे बांधून टाकायला सुरुवात केली. 2 विकेट, 2 मोठे झटके आणि आघाडीचे दोन्ही प्रमुख फलंदाज आता मात्र डगआउटला पोहोचले गेलेत. मोठ्या विकेट, 2 विकेट बॅक टू बॅक आल्या आणि RAPL परत एकदा मॅच मध्ये शिरकाव करताना पाहायला मिळेल. 49 धावांवरती 2 फलंदाज मात्र बाद झालेत. मोठी विकेट होती. आदित्य अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळेस चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला. बॅटची अगदी वरच्या टोकावरती तो आदळला आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये एक सोपा झेल टिपला गेला आणि
आदित्यला देखील परत परतावं लागलं. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत संदेश पार्टे, अनुभवी खेळाडू, आणि आज तो अनुभवपणा लावा लागेल. या मैदानामध्ये खेळण्याचा फार मोठा अनुभव, या मैदानामध्ये खेळण्याचा, आयोजन करण्याचा, खेळाडूंना पाहण्याचा, त्याचबरोबर खेळाडू घडवण्याचा फार मोठा अनुभव असलेले खेळाडू संदेश पार्टे आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. नवीन फलंदाज द लिचिन सुपरस्टार संदेश पार्टे. भरपूर क्रिकेट, भरपूर मोठं क्रिकेट, पुण्याचं क्रिकेट जगभर घेऊन गेलेला अँबॅसिडर संदेश पार्टे. अफजल मखदूम आणि संदेश पार्टे अशी दोन नावं आहेत की पुण्यातलं क्रिकेट त्यांनी जगभर पोहोचवलेलं आहे. कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी यांना देखील विसरता येणार नाही. यस, उंच फटका आहे, मात्र बॅकफुट पॉइंट इथे तयार होईल. एक धाव प्राप्त होणार आहे. संदेश पार्टे गेली अनेक वर्ष क्रिकेटलाच प्रमोट करणारा खेळाडू, अनेक नवीन खेळाडू देखील त्यानं पुढे आणलेले आहेत. स्वतः एक चांगला खेळाडू, एक चांगला संघनायक, चांगला मॅनेजर, वेगवेगळ्या माध्यमातून त्यानं क्रिकेटची सेवा केलेली आहे. आणि ग्रेट फिनिशर. उंच आकाशामध्ये चेंडू, याबरोबर स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. संदेश पार्टीला धाव मिळेल 1 आणि फलकावरती धावा असतील 52. 2 बाद 52. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये अजून सुरू आहे आणि टायमर देखील आपल्याला स्क्रीनवरती आता बघायला मिळेल. तर मात्र काही सेकंद आता शिल्लक राहिलेले आहेत हा डाव, या डावातले 20 मिनिटं पूर्ण होण्यासाठी. यस, डीप कव्हर पॉइंट वरती चांगला फटका होता. 1 धाव प्राप्त होते. 53 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निलेश दादा भिंताडे फाउंडेशन धनकवडी. यस, विकास राठोडच्या बॅटमधनं एक चांगला फटका आपण पाहिला. एक सिंगल धाव त्याने घेतली. संदेश पार्टे आपण परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती पाहणार आहोत. आणि यावेळेस मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल आणि त्याचबरोबर चौथ्या षटकाची समाप्ती. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. तर लिजेंड खेळाडू संदेश पार्टे आपण बॅटिंग करताना पाहतोय. खरं तर पुण्याचं क्रिकेट जर पाहिलं तर संदेश इक्वल टू क्रिकेट, क्रिकेट इक्वल टू संदेश असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण या माणसाने क्रिकेट जगवलंय, क्रिकेट बनवलंय आणि अनेक खेळाडू देखील घडवलेत. हे बघा, वेळ संपलेली आहे आणि तुम्हाला एक क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. एक लक्षात ठेवा, या स्पर्धेमध्ये तुम्हाला एका षटकासाठी 5 मिनिटं नाही आहेत तर 4 मिनिट आहेत. आणि हे लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या खेळाचं स्पीड वाढवणं गरजेचं आहे. सर्व खेळाडूंना तशी सूचना आम्ही अगदी सुरुवातीलाच दिलेली आहे. आणि पहिल्या फेरीचे सामने 5 षटकांचे, दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे. एक सुंदर व्ह्यू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सेगड कॉलेजचा हा सुंदर व्ह्यू. खरं तर पुण्यातील एकमेव एक सुंदर मैदान नक्कीच आज आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतंय. मोठमोठ्या स्पर्धा या मैदानामध्ये होतात. 5 षटकांसाठी 5 गोलंदाजांचा वापर आपल्याला करणं अनिवार्य आहे. दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे होतील, त्यावेळेस 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल अशी सगळ्या संघांनी नोंद घ्या. आणि यानंतरची जी मॅच आहे, दोन्ही संघांना विनंती, आपण टॉससाठी उपस्थित राहा. नवीन गोलंदाज तेजस भोसलेला गोलंदाजीवरती आमंत्रित केलं. पहिल्या चेंडूवरती आलेल्या धावा आपण पाहतोय. तेजस भोसले एक नवोदित खेळाडू आज मैदानामध्ये RAPL संघामधनं आपल्याला पाहायला मिळेल. आणि एका अनुभवी खेळाडू समोर नक्की तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटचे काही चेंडू या डावातले शिल्लक आहेत. संदेश पार्टे आणि सोबत आहे विकास राठोड. निलेश दादा भिंताडे फाउंडेशन धनकवडी संघासाठी फलंदाजी करतायत. 55 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या. तिथून पुढे निश्चित ब्रेक लावलेला आहे प्रत्येक गोलंदाजाने. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजानं जास्त लांब ठेवलं. श्रीकांत खुणे निश्चित एक मात्र असा खेळाडू होता की त्याने सलगपणे मोठे शॉट खेळले, चौकार षटकार. आदित्य जाधवने देखील 2 षटकार ठोकले.
मात्र त्यानंतर हे षटकार हे मोठे फटके जण वाटलेले आहेत. दोघं बाद झाले 49 वरती आणि तिथून पुढे फक्त 6 धावा फलकावरती आलेले आहेत. तेजसच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. शेवटच्या षटकातील अगदी काही चेंडू शिल्लक आहेत आणि संदेश विकास ही जोडी मैदानामध्ये. जसा श्रीकांत कुणे बाद झाला तसा धावफलकाला नक्कीच ब्रेक लावण्यामध्ये यश आलं. श्रीकांत कुणे जसं सरांनी सांगितलं अगदी सरळ बॅटने चांगले फटके खेळत होता. आदित्य थोडासा बॅटिंग करत असताना डगमगला गेला होता कारण ते 2 झेल देखील सुटले. ते षटकार ज्यांनी खेळले असेल पण ते जीवदान मिळाल्यानंतरचे षटकार होते. त्यानंतर RAPL संघाने जी कंबर कसली जी गोलंदाजी केली ती मात्र अप्रतिम होती. आणि त्यानंतर मात्र जो NB धनकोडीचा उतरता क्रम चालू झाला तो तसाच उतरता क्रम आहे आणि अगदी या षटकामध्ये देखील एक शांत सुरुवात आपण पाहतोय. पण विकास आणि संदेश ही जोडी मात्र स्फोटक खेळ करण्यासाठी माहीर असलेली खेळी. यावेळेस उंच आकाशाला गवसणी घालणारा फटका होता. विकास राठोडच्या बॅट मधून षटकार. बराच वेळ विकास राठोड खेळत होता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत नव्हतं. 3 चेंडू खेळला होता. धावाही त्याने 4 बनवल्या होत्या. मात्र हा षटकार अत्यंत देखणा पाहतो उजव्या यष्टीवरती आला आणि त्यांचा आखूट टप्प्याचा चेंडू त्यानं हुक केला. खूप लांब ठोकलेला हा षटकार विकास राठोड कडून. खूप चांगली मोमेंट विकासची बघायला मिळते आणि ही मोमेंट पाहिजे. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूला एका जागेवरती उभे राहून नाही शॉट खेळता येत. त्याला पायांची हालचाल अधिक वेगानं करायची असते, अधिक वेगानं जागा बनवायची असते. यस 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 फुल टॉस बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल. विकास राठोडचा संपला खेळ. तिसरा धक्का. RAPL संघाने मात्र जास्त वेळ फलंदाजांना चान्स दिला नाही. एक षटकार खेळल्यानंतर पुढच्याच चेंडूवरती देखील विकेट मिळवल्यात. म्हणजे जसा मगाशी श्रीकांत कुणे खेळत होता त्याला देखील बाद केलं. तरी त्यांनी धावा बऱ्याचशा बनवल्या. आदित्यला देखील 2दा जाळं भिनलं होतं, तिने जेल सुटला आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेस मात्र आदित्य वाचू शकला नाही. विकासने सुरुवात चांगली केली. इथे षटकार खेळला होता असं वाटलं होतं विकास आता सुरामध्ये आलाय, लयामध्ये आलाय. पण अगदी इथे विकासला देखील झेल बाद करून डगआउटला पाठवून दिलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय धनंजय. टाकुऱ्या शैलीचा फलंदाज धनंजय आता मैदानामध्ये आलाय. पाहूया धनंजय आपल्या संघासाठी कितपत धाव बनवेल. गोलंदाजी मार्फत तेजस एक चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. एका फलंदाजाला देखील बाद केलाय. यावेळेस हा चेंडू शॉर्ट पिच होता, ऑन साइडला खेळून काढला. गॅप मोठी आहे आणि त्या गॅप मधला चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धनंजयच्या बॅट मधनं आलेला एक सुंदर फटका होता. असं वाटलं धनंजय डगआउट मधनं सेट होऊन आलाय पण अगदी या फटक्यासाठी धनंजयला जास्त मुवमेंट करावी लागली नाही. खरं तर आमंत्रण दिलं होतं तेजसने धनंजयला. यानंतरचा सामना असेल खराडी विरुद्ध अल शिफा कॅम्प. या दोन्ही संघादरम्यान पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. यावेळेस परत एकदा चेंडू हवेत खेळलाय. गॅप तिथे फार मोठा आणि आणखी एक चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. बॅक टू बॅकचे 2 चेंडू धनंजय लोखंडेच्या बॅट मधनं चौकार खेळले गेलेत. आज अगदी श्रीकांत कुणे, आदित्य, नंतर विकास बॅटिंग लायला संदेश आले आणि नंतर धनंजय. मला वाटतं आज धनंजयला गोलंदाज म्हणून मैदानामध्ये उतरवले की फलंदाज म्हणून, कारण बॅटिंग मात्र सुरेख सुरू केली आहे धनंजयने. परत एकदा उंच आकाशामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, धावपळ सुरू. झेल होऊ शकला नाहीये पण चौकारासाठी मात्र बरीचशी मेहनत घेतली. थांबवलं तिथे चेंडूला आणि याचबरोबर तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते रनआउटच्या रूपाने फलंदाज होईल. बाद. विकेट. धावफलकावरती धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आपण पाहतोय स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 2025 13व्या पर्वाचा सोहळा आणि आज 6वा दिवस. पहिला सामना रंगला आहे. पहिला डाव
आपण अनुभवतो आहोत, परंतु एक सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये खेळाडूंसाठी सातत्याने पाठिंबा देणारे आणि एक लिजेंड व्यक्तिमत्व, लिजेंड खेळाडू आदरणीय रहीमभाई शेख यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत. मी रहीमभाईंना विनंती करतो की आपण कृपया या. सचिन ढवळे मॅथ्स अँड रीजनिंग अकॅडमीचे सहकारी आमचे रोहितजी नांदुरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेतोय. रहीमभाई, आपल्याला विनंती, आपण कृपया या. या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय. रोहितजी नांदुरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान घेतोय आपण रहीमभाईंचा. आज आवर्जून प्रहार प्रीमियर लीग 13व्या पर्वामध्ये 6व्या दिवसात ते उपस्थित आहेत. ही प्रेमाची शाल सचिन ढवळे फाउंडेशन कडून आणि त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन आदरणीय रहीमभाई शेख यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. रहीमभाई, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया वर समालोचन कक्षामध्ये. ओट यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, थँक्यू गोपी सर. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. NB धनकोडी संघाने निर्धारित 5 षटकामध्ये 4 बाद 72 धावा या ठिकाणी बनवल्या. विजयासाठी RPL संघाला 30 चेंडूमध्ये 73 धावांचं आव्हान हे पूर्ण करावं लागेल. मॅच मात्र रंगतदार होणार, कारण पहिला सामना असं वाटलं होतं लो स्कोरिंग सामना होईल, पण ज्या प्रकारची बॅटिंग श्रीकांत पुणेने केली, आदित्यने खेळलेले षटकार आपण पाहिले, त्यानंतर विकासने मारलेले एक षटकार आणि त्यानंतर धनंजय लोखंडेने खेळलेले बॅक टू बॅकचे 2 चौकार, प्रत्येक चेंडूवरती धावा त्याने घेतल्या. अप्रतिम बॅटिंग म्हणजे अगदी NB स्पोर्ट्स धनकवडी संघाची आपण पाहिली. आणि एक मोठा धावफलक, 72 धावांचा एक विशाल धावफलक तिथे मात्र बनवला गेला. विजयासाठी 73 धावांचं टार्गेट तिथे मैदानामध्ये आता पूर्ण करावं लागेल टीम RPL संघाला. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम NB धनकोडी स्पोर्ट्स त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि यानंतर मॅचचा टॉस अल्शिफा कॅम्प आणि खराडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी यायचंय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे आपण पाहिला. 73 धावांचं टार्गेट घेऊन RPL संघ मैदानामध्ये उतरेल. पहिल्या इनिंग मध्ये नरेश डुमे सरांचा सुंदर आवाज तुम्ही ऐकलात. आता पुढच्या इनिंग मध्ये आपण ऐकूया गोपी जाधव सरांना आणि शैलेश नेवगणे सरांना. धन्यवाद. चला, नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. अल्शिफा कॅम्प विरुद्ध खराडी या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. पण आता सेकंड इनिंगला सुरुवात होणार आहे. वेलकम बॅक, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय शशिकांत माधवराव बाभंगी यांच्या स्मरणार्थ सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग 13वा पर्व आणि आज 6वा दिवस पुणे सिटी हाफ मध्ये आपण दाखल झालेलो आहोत आणि त्यामध्ये पहिला सामना इथे रंगलाय. NB धनकवडी विरुद्ध RPL तक्षशिला 11 या दोन टीमच्या दरम्यान आणि आता या सामन्यामध्ये लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी. 73 धावांचं लक्ष्य सेट केलेलं आहे.
पहिल्या डावमध्ये दमदार सुरुवात झाली, परंतु आता वार झाला असेल तर पलटवार करायचा आहे. परंतु आता काय घडेल दुसऱ्या इनिंग मध्ये हे देखील पाहूया कमेंट्री बॉक्स मध्ये. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. वेळेचं बंधन असेल त्यामुळे कॅप्टन्सना विनंती आहे टॉस साठी आपण त्वरित दाखल व्हा. टीम खराडी आणि टीम अल शिफा कॅम्प दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज संदेश पहाटे. पहिलाच बॉल चांगला वळवलाय, फुल लेंथ होता, पुढे टप्पा पडला आणि तसाच आतमध्ये वळण घेतोय विनीत आणि तन्मय. विनीत आहे स्ट्राईक एंडला. विनीतसाठी पहिला चेंडू बीट करणारा राहिलाय. 73 धावांचं लक्ष आहे. 30 बॉल मध्ये ते पूर्ण करायचे आणि संदेश पाटीच्या समोर थोडासा कस लागेल. पण या खेळाडूची भरपूर चर्चा पहिल्या डावमध्ये केली गेली. दुसरा बॉल क्रॉस बॅटने ऑन साइडला लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. डीप स्क्वेअर लेगला बॉल थांबवला गेला, थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या. विनीतने खातं उघडलंय. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 2 कमेंट्री बॉक्स मध्ये शैलेश निवंगणे सर आमच्या सोबत जोडले जात आहे. शैलेश सर 73 धावांचं लक्ष आहे आणि हे पार करत असताना पॉवर प्लेचा चांगला वापर करणं गरजेचं राहील. नक्कीच ताडेवाला रोड हा संघ देखील तितकाच मातब्बर आहे. धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ते देखील इथे सज्ज होत आहेत. विनीत पटेल या एक अनुभवी बॅटर आहे आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय तन्मय डावखुरे शैलीचा एक कलात्मक बॅटर म्हणून या देखील बॅटरची चर्चा सातत्याने पुणे नगरीमध्ये देखील केली जाते आणि या जोडीवरती सर्व काही अवलंबून आहे आणि जी सुरुवात या जोडीकडून होणं गरजेचं आहे त्या सुरुवातीची अजूनही प्रतीक्षा आहे. परंतु चांगली बॅटिंग होईल आणि मॅच देखील रंगतदार होईल यामध्ये तीळ मात्र शंका नसेल. त्यानंतरचा बॉल पिकअप शॉट डीप स्क्वेअर लेग मध्ये जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विनीतच्या बॅट मधून तडाखा, षटकार, 6 धावा. पुढे टाकला बॉल, चांगले टायमिंग झुळवलं. क्रॉस बॅटिंग स्लॉग करण्याचा प्रयत्न, स्लॉग इट, चांगले टायमिंग जुळलं. त्यानंतर रिप्ले पहा, लपेटून घेतलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा षटकार. षटकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 8 धावा. 73चं लक्ष आणि आता सुरुवात दमदार झाली. मी मगाशी उल्लेख केला की पॉवर प्लेचा चांगला वापर करणं गरजेचं राहील आणि आता संदेश पार्टीवर हल्ला झालाय. परंतु संदेश त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अर्थातच तन्मय साडी पॉइंट कव्हर मिड ऑफ लावला गेलाय. मिड ऑन 30 यार्ड वर्तुळाच्या थोडासा बाहेर येत असताना वाईट डिश मिड ऑन लावला गेलाय. थँक्यू. चला आपण इथे पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय आणि पुढच्या मॅचसाठी आपण दोन्ही कॅप्टन बरोबर इथे जोडले जातोय. माझ्या उजव्या बाजूला असेल खराडी 11 निलेश लोंढे, तर डाव्या बाजूला अल्सिफा 11 संघाचे संघनायक अजीज इथे आपल्या बरोबर जोडले जात आहेत. तर मी इथे रोहित नांदुरकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभास्ये पुढच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. चांदीचं नाणं या स्पर्धेदरम्यान आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते आशिषदादा मारणे, त्याचबरोबर भरतदादा टिंगरे या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्याला हे नाणं लाभलंय. नाण्याच्या एका बाजूला आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग टेल्स या नावाने आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिन ढवळे हेड्स या नावाने इथे हा कॉईन आपल्याला उपलब्ध झालेला आहे. तर इथे मान्यवरांना विनंती करेल आणि पुढच्या मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. कॉल कोणाचा असेल? खराडी संघ इथे कॉल करेल. हेड और टेल? हेड असा कॉल आहे आणि टेल्स. आतापर्यंत जेवढे नाणेफेकीचे कौल अजिज यांच्या बरोबर संपन्न करण्यात आले ते कधीही टॉस हारले नाहीत आणि आज देखील तोच विक्रम त्यांनी नोंदवलाय. अजीज भाई इथे टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करायचं निर्णय. अल्सिफा 11 कॅम्प भागातील सर्व खेळाडू एकत्रित करून संघाची केलेली बांधणी आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये देखील तुमचा झालेला समावेश, नियोजन आयोजन आणि त्याबद्दल काय सांगाल? आणि ही जी स्पर्धा जी 13व्या पर्वामध्ये संपन्न होते आणि एवढ्या चांगल्या मैदानामध्ये काय सांगाल? प्रहार चषक के बारे में हमने बहुत सुना था, पहले खेलना था ऐसा करके, हमारा टीम सेलेक्ट नहीं हो रहा था, प्लेयर भी नहीं हो रहे थे. ये बार हमें हमारे दोस्त लोग अजय अवले और जो ऑर्गेनाइजर है सब उनसे बात की है हमने,
तो उन्होंने एक चांस दी, उनके लिए बहुत थैंक्स बोलता हूँ मैं। बस हमारे प्लेयर अच्छा खेले आगे, और अगर बोले हमारी टीम को सिलेक्ट हो जाए। नक्कीच वेळ खर्च न करता पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. निलेश लोंढे देखील आपल्याबरोबर जोडले जातात. पहिल्या मॅचचा टॉस गमावलाय, प्रथमतः बॅटिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? तशी आमची टीम चांगल्या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू आणि आमचा बेस्ट देऊ. नियोजन आयोजन त्याबद्दल काय सांगाल? सर हे सांगण्याचे म्हणजे म्हणजे असं काय बोलतात त्याला, बोलण्यासाठी माझे शब्द नाही, पण एवढं चांगलं आयोजन आहे, नियोजन आहे आणि बेस्ट म्हणजे एकदम बेस्ट आहे. पुण्यामधली ही फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे एवढी भारी टुर्नामेंट आहे की मी शब्दात नाही सांगू शकत. शैलेश सर तुम्हीच बोला जे काही वाटतं ते. नक्कीच सचिन ढवळे सरांचा हा प्रयत्न यशस्वी होतो, कारण प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक कॅप्टनने त्यांची स्तुती केली आहे. तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. इथे टॉस झाला आहे आणि टॉस इथे संपन्न झाल्यानंतर प्रथमतः अल्सिफा 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर खराडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. काय होईल पुढच्या मॅचमध्ये आपण नंतर पाहू, परंतु सुरू असलेली लढत लगेच आपण तिकडे वळतोय आणि पुन्हा एकदा मी तुमचं दुसऱ्या इनिंगमध्ये स्वागत करीन. ओ टू कॉम्बॉक्स गोपी जाधव सरांबरोबर. धन्यवाद. पंचांच्या निर्णयाचा वेट केला जातोय. 8 डाव आहे धाव फलकावर. पहिलं षटक संपुष्टात आलं आणि त्यानंतर 73चा पाठलाग करायचा आहे, परंतु त्यासाठी चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. मिनुटच्या बॅटमधून आपण काही फटके पाहिले, परंतु सध्या तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये आहेत. पडताळणी करतायत. शहानिशा केली जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय, परंतु तो बॅटला स्पर्श करून गेलाय का की थोडासा टप्पा पुढे होता, या सर्वच गोष्टींची पडताळणी. तर बॅटला स्पर्श करून गेलाय, परंतु तो अचूक पद्धतीने झेल झालाय का यासाठी आता तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये आहेत, त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तो पारदर्शक निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्या समोर येईल. प्रहार प्रीमियर लीग प्रत्येक पर्वामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, नाविन्यपूर्ण गोष्टी या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. यावर्षी आपण अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी अनुभवतो आहोत. भारताच्या कानाकोपऱ्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेलं एकमेव विश्वासाचं नाव म्हणजे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी. अर्थातच सचिन ढवळे सर संवेदनशील व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेलं व्यक्तिमत्व. पुणे जिल्हा टेनिस नियामक मंडळावर उपाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पुणे जिल्ह्यातील नाही तर संबंध भारतभरातील टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंसाठी सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पाठिंबा देण्यासाठी खूप चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि या स्पर्धेत आपण पाहतोय 13व्या पर्वामध्ये जे 3 खेळाडू आपल्याला सोडून गेले ते 3 धुरंधर, स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरीश्वर गरत, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे, या तिन्ही स्वर्गवासी खेळाडूंच्या कुटुंबियांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी प्रत्येक मॅच मध्ये येणारे षटकार, चौकार आणि त्यानंतर त्यातून जो निधी आहे तो तिन्ही कुटुंबियांना त्याचं वाटप केलं जाणार आहे. आणि एक वेगळी संकल्पना आहे, एक वेगळी संकल्पना नाही म्हणता येणार, ही सामाजिक बांधिलकी या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते असं म्हणावं लागेल. आणि त्यासाठी आदरणीय सचिन ढवळे सर, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचं जेवढं आपण धन्यवाद व्यक्त करू तेवढं कमी आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. एक्सप्रेस बॉल लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेलाय. कमेंट्री बॉक्स मध्ये शैलेश सर आमच्या सोबत आहे. शैलेश सर, डॉट बॉल खेळून चालणार नाहीये, प्रत्येक बॉलवरची धाव महत्वाची, कारण तुम्ही 73चा पाठलाग करता आहात. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग म्हटल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके खेळून त्या धावसंख्येचा पाठलागाला सुरुवात वेगवान करावी लागते. परंतु धनंजय ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतायत, बॅटरला अक्षरशः रोखण्याचं काम आतापर्यंत ते करतायत. संजू आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत, विनीत पटेलिया यांच्या बरोबर. एका बाजूने विनीत पटेलिया यांच्या बॅटमधून षटकार चौकार आपण येताना पाहिलेत, परंतु ते सातत्य अजूनही दिसत नाहीये. धनकवडी संघाने आतापर्यंत मजबूत पकड या सामन्यामध्ये निर्माण केली आहे. पहिल्या डावामध्ये देखील एक मोठी धावसंख्या त्यांनी उभी केली. पुढचा बॉल इथे देखील बदलालित्य झालंय, परंतु म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकत नाहीये.
एक धावता दरम्यान मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. एकेका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या आतापर्यंत होते ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. अजूनही 73 धावेंचा म्हणजे 63 धावा या 20 चेंडूमध्ये पूर्ण करायच्या आहेत. काय सांगाल सर, बॅटिंग ज्या पद्धतीने इथे सुरू आहे, या धावा यशस्वी होतील की नाही? सध्या कोणतंही भाकीत करणं चुकीचं ठरेल, परंतु सुरुवात दमदार करावी लागेल. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 10 आल्यात. चौकार षटकारांचा तेवढासा पाऊस पडलेला नाहीये, तो पाडावा लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर जात असताना ऑन साईडला पुल केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तोपर्यंत एकच धाव खात्यामध्ये पोहोचते, ऍड झालेली आहे. आणि आता धावसंख्या स्कोर कार्डवर 11. गोलंदाज भाव खाऊन गेलेत. पहिल्या 11 चेंडूंवर फक्त शैलेश सर 11 आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की गोलंदाज प्रभावी ठरतायत, हवी ठरलेत. पण हा सामना जिंकायचा असेल तर 19 बॉलमध्ये 62 म्हणजे चौकार षटकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये गरजेची राहील टीम RAPL तक्षशिला 11 साठी. नक्कीच आपण पाहतोय धनकवडी संघाकडे अनुभव चांगला आहे, अनुभवी खेळाडू आहेत आणि त्याचा फायदा नेहमीच संघाला होतो. RAPL संघामध्ये मात्र कुठेतरी अनुभवाची कमतरता जाणून येते आणि त्याचमुळे या धावसंख्येचा पाठलाग करणं कुठेतरी कमी होत आहे. आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू धनंजय लोखंडे यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. प्रत्येक गोलंदाजाला एक एक षटक आहे, त्यामुळे अजूनही मॅचला उशीर झाला नाही असं म्हणता येणार नाही. अजूनही संधी आहे. 18 चेंडूंमध्ये 62 धावा होऊ शकतात. प्रयत्न तितकाच मोठा करावा लागेल. RAPL तक्षशिला 11 हा जर संघ आपण पाहिला तर ताडेवाला रोड भागातील हे सर्व खेळाडू आहेत. एकाच भागातील खेळाडू आहेत. रेल्वे ग्राउंडच्या मैदानामध्ये सातत्याने त्यांचा देखील सराव असतो. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा त्या मैदानामध्ये खेळवल्या जातात. RAPL असू द्यात, तक्षशिला असू द्यात, संविधान चषक असू द्यात, प्रत्येक स्पर्धा तितकीच देखणी असते आणि त्या मैदानामध्ये खेळण्याचा अनुभव आहे. परंतु खुल्या गटातील स्पर्धेमध्ये किंवा ओपन गटातील स्पर्धेमध्ये ज्यावेळेस आपलं सामर्थ्य इथे देण्याचा प्रयत्न असतो, जो बेस्ट देण्याचा प्रयत्न असतो, तो कुठेतरी कमी पडतोय, तिथे अनुभव कमी पडतोय. त्यामुळे धावसंख्येवरती इथे मात्र नियंत्रण मिळत नाहीये. 11 धावा 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत झाल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि 62 धावेंची अजूनही गरज आहे. पारितोषिकांची भरपूर खैरात केली गेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दुपार 17 नंतर आपण आज अखिल भारतीय खुला गट ऑल इंडिया ओपन मध्ये देखील दाखल होणार आहोत. गोलंदाज तयार, गोलू हो दी विकेट. पहिलाच बॉल प्ले अँड मिस, थोडासा बाहेर गेला पण तो कनेक्शन नाहीये. 3 फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा अनुभवायला मिळाली. सुरुवातीचे दिवस सचिन डोळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीची स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी, त्यानंतर पुणे एरिया वाईज पुणे सिटी ग्रुपमध्ये आपण दाखल झालो आणि बरोबरच ऑल इंडिया ओपन अखिल भारतीय खुल्या गटामध्ये प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट साठी दुचाकी बाईक दुचाकी देखील ठेवण्यात आलेली आहे. आणि सध्या आपल्या मुख्य मंचाच्या अगदी समोर ती पाहायला मिळते. खुल्या गटामध्ये जो खेळाडू प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट प्लेअर ऑफ दी सिरीज ठरेल त्याच्यासाठी ती दुचाकी असणार आहे. म्हणजेच काय शैलेश सर, पारितोषिकांची खैरात या स्पर्धेमध्ये आहे. आदरणीय सचिन डबे सरांचं हेच तर असतं, करायचं तर सर्वोत्तम करायचं आणि द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. नेहमीच पुढाकार आणि त्याचबरोबरीने एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून राबवली जाते, त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय उजय स्टिचच्या लगतचा आहे. इथे मात्र चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. मला वाटतं इथे रिव्ह्यूचा वापर करण्यात येतोय. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. मुख्य पंचांनी योग्य चेंडू इथे कळवलाय, परंतु बॅटर इथे त्या निर्णयाला चॅलेंज देत आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे आपण हा निर्णय सुपूर्द करतोय. प्रथम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्यात येत आहे. अगदी 12 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्यात येत आहे आणि क्लिअरिटी अगदी तुफान आहे. प्रत्येक खेळाडूने देखील स्तुती त्यांची केली आहे आणि ती पारदर्शकता संपूर्ण कॅमेरामन देखील अगदी सुरेखरित्या कामकाज पाहतायत, करतायत. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत काम करून पुन्हा एकदा सकाळी 7 वाजता येऊन ते पुन्हा एकदा काम करणं म्हणावं तसं सोपं नाही आहे, परंतु ते अवघड काम सोप्या पद्धतीने ही संपूर्ण टीम करते. त्यांचं देखील कौतुक आहे आणि प्रत्येक डिसिजन आपल्याला मुख्य स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतं आहे. इम्पॅक्ट द लाईन हा देखील रूल आपण या स्पर्धेमध्ये अवलंबलेला पाहिला आहे. त्याचबरोबर स्टंप माईकच्या द्वारे देखील ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इथे देखील बारकाई आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण सचिन ढवळे सरांचं कौतुक केलं की प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने आणि नाविन्यपूर्ण कामगिरी करणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली आहे, त्याचप्रमाणे त्यांचे साथीदार त्यांना साथ देणारे
देखील समर्थक तितकेच योग्य दर्जाचे मिळाले आहेत आणि त्यामुळे ही स्पर्धा हे 13वं पर्व याचा आपल्याला गर्व नक्कीच होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा. रिव्ह्यू इथे गमावला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 12 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. चांगला उल्लेख तुम्ही केला. कार्तिक गोलंदाजी करतोय त्याकडे लक्ष आपण वेधू, परंतु तुर्तास मॅचच्या दिशेने जाऊया. कार्तिक ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बॅक ऑफ दी हँड. खोलबट टप्प्याचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही सोडणार झेल. फलंदाज संजय झालाय फेल. दुसरा धक्का. 12 या धावसंख्येवर टीमला बसलाय 12. 2 गडी बाद. अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय कार्तिक यांच्या माध्यमातून हाताळली जाते. चेंडूला थोडंसं वळण दिलं जात आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. टेनिस कंपनीचा चेंडू आपण या स्पर्धेमध्ये अवलंबलेला आहे. अगदी मिस टाइम हिट देखील हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो आणि हे ओळखलंय. संदेश पार्टे त्याच गोष्टीची माहिती देत आहेत की बॅटरच्या रेंजपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी जर केला तर मात्र इथे मोठे फटके खेळता येणार नाही आणि तोच प्रयत्न गोलंदाज देखील करतायत. बॅटरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. तर नवीन बॅटर आपण पाहतोय संजू यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. उमेश अभिमान गायकवाड USG या नावाने नक्कीच त्यांची एक ओळख त्यांनी निर्माण केली आहे. RAPL स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि संघाची बांधणी करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. बॅटिंगसाठी येत आहेत. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाईल. या स्पर्धेच्या यशस्वी कहाणीसाठी तेवढीच मेहनत घेतली आमचं दमदार सुदर्शन केदार, कोमलजी दरुरे सर, प्रकाश मडके सर, शरद दौड सर, हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत. परंतु रात्री उशिरा जातात, थोडीशी झोप घेतात, पुन्हा सकाळी लवकर येतात आणि एवढंसं शक्य नाहीये, सहज शक्य झालेलं नाही. त्यासाठी भरपूर तपस्या करावी लागते. ते डेडिकेशन, ती संपूर्ण जिद्द या स्पर्धेसाठी जी पाहायला मिळाली आणि त्यामुळेच आमच्या संपूर्ण सचिन ढवळेच फाउंडेशन आणि त्याचबरोबर प्रत्येक आमच्या सहकार्याचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तुमचं कौतुक आहे, तुमच्या कार्यकर्तृत्वाला या स्पर्धेच्या माध्यमातून सलाम आहे. कार्तिक गोलंदाजीसाठी आहे. पुढचा चेंडू. 13 धावा आतापर्यंत झाल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू विनीत यांच्यासाठी. इथे मात्र फुल टॉस. बीमरचा वापर तर केलाय, पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय, परंतु म्हणावं तसं टायमिंग इथे जुळून आलं नाही. या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळते. खराब चेंडू इथे हाताळला गेला. कार्तिक यांचं कौतुक आपण फार केलं असं कुठेतरी वाटतंय. चेंडू हातातून निसटतोय. बीमरचा वापर इथे केला जातोय आणि पंच लगेच इथे निदर्शनात आणून देत आहेत की उघडा डोळ्यांनी पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उमेश अभिमान गायकवाड यांच्यासाठी ही संधी मिळते. या संधीचा फायदा घ्यावा लागेल. धावसंख्या 15 आहे. लक्ष मोठं आहे आणि मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा अजून देखील इथे शिल्लक आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू काटा बदलतोय. फ्री हिटच्या चेंडूचा देखील फायदा घेता येत नाहीये. यष्टांच्या मागे धनंजय बांद्रे. खऱ्या अर्थाने क्रिकेटमधली चाणक्य नीती त्यांच्याकडे भरपूर अवगत आहे. अगदी चाणक्य नीतीने प्रत्येक गोलंदाजाला ती चातुर्य दाखवणारी किंवा मार्गदर्शन करणारी त्यांची स्थिती आपण यष्टांच्या मागे देखील पाहतोय. मागचा चेंडू डॉट बॉल आलाय. त्यानंतरचा बॉल लो फुल टॉस. क्रॉस बॅट होती. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतोय. आता फलंदाज बाद होणार आहे. तिसरा धक्का बसतोय. उमेश बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. फटका तर चांगला खेळला गेला, परंतु म्हणावं तसं एलिव्हेशन इथे देता आलं नाही आणि क्षेत्ररक्षक तिथे अगदी सुरेखरित्या विकास ज्यांची कामगिरी नेहमीच आपण पाहिलेली आहे होते झकास. संघासाठी प्रमुख खेळाडू म्हणून देखील त्यांची वर्णी लागते आणि एक चांगला झेल इथे टिपला जातोय. अजून एका विकेटचं पतन होतोय. RAPL तक्षशिला हा संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातोय. सुरुवातीच्या पहिल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर काही धावा खर्च केल्यात, परंतु त्या धावसंख्येचा पाठला कुठेतरी अयशस्वी ठरतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. उमेश अभिमान गायकवाड यांची जागा भरून काढण्यासाठी रितेश याकडे देखील दिसतो आम्ही हमखास. दिसतो आम्ही हमखास. दिसतो आम्ही हमखास. महाराष्ट्रामध्ये नामवंत खास. प्रहार प्रीमियर लीग सरस. प्रहार प्रीमियर लीग सरस. प्रहार प्रीमियर लीग सरस. मनमुराद आनंद याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. प्रत्येक खेळाडूने केलेली स्तुती याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. या 13व्या पर्वामध्ये सर्व काही खेळाडूंसाठी सचिन ढवळे सरांकडून प्राप्त केलं जात आहे. प्रत्येक गोष्टीची उत्तम व्यवस्था पाहायला मिळते.
त्याचबरोबर आमचे सागर रासकर असतील, संतोष राठोड असतील, रोहित नांदुरकर हे देखील सहकारी तेवढं चांगलं सहकार्य करतात. प्रत्येकाचं योगदान खूप चांगलं आहे आणि नेतृत्व आणि कर्तृत्व उसणं मिळत नाही. सचिन ढवळे सरांचं ते नेतृत्व आणि कर्तृत्व आपण पाहतोय, परंतु यावेळेला सरळ बॅटचा वापर, नेत्रदीपक फटका कॉपी बुक स्टाईलने दमदार सरळ बॅटचा वापर करत असताना स्ट्रीट ड्राईव्हचा आलाय चौकार. विनीत पटेलिया इथे अनुभवाची ताकद, अनुभव इथे आपल्या संघासाठी वापर करतायत. गोलू याच्यावरती चढवलेलं आक्रमण, सरळ बॅटचा वापर इथे केला आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधून येतोय. एका बाजूने धावा येत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र विकेट इथे गमावल्या जात आहेत. इथे देखील बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सकाळच्या सत्रामध्ये नेहमीच गोलंदाजांना साथ ही खेळपट्टी देतेच. हिरवं गवत आहे खेळपट्टीवरती आणि त्यावरती पडल्यानंतर चेंडू हलकासा स्केट होतोय आणि त्यानंतर धावसंख्येमध्ये कुठेतरी आळा घालण्याचं काम गोलंदाज करतात. 19 3 गड्यांच्या मोबदल्यात. 19 एज ग्रुप मधला गोलंदाज आहे गोलू. टप्पा चांगला आहे, बॅटचा फेस पॉइंटच्या दिशेने थोडासा ओपन केला, बॉल जातोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. एकेरी धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलं. शैलेश सर, ही कल्पकता गरजेची असते. मिळालेल्या संधीचं सोनं करणं. एकदा मिळाली, पाहिलं क्षेत्ररक्षक दूर आहे, लगेच दुसरी धाव घेतली, म्हणजेच काय तत्परता दाखवली. धावा मिळत आहे 2. 21 धावा, 3 गडी बाद. 8 चेंडूंमध्ये अजूनही 52 धाव्यांचा आणि हे बेसिक क्रिकेट आहे. तुम्हाला जर का प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायचा जरी मनामध्ये असलं तरी ते खेळता येत नाही, कारण गोलंदाज देखील तिथे तुमच्यासाठी अवघड प्रश्न इथे उपस्थित करतात. इथे मात्र स्विचचा प्रयत्न, बॅटची एज आणि त्या दरम्यान विकेटचं होईल पतन. विनीत पटेल या इथे होतील बाद. अजून एक मोठा धक्का, चौथा बॅटर 21 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. 21ला 4. तेवढंच आम्ही धन्यवाद करतो आमचे सर्व सुरक्षा रक्षक टीम, त्यांचं देखील चांगलं सहकार्य. आपले देखील धन्यवाद. चौथा धक्का इथे बसलाय टीमला. RAPL तक्षशिला 11. गोलूच्या खात्यामध्ये विकेट. 19 वर्षाखालील गोलंदाज आहे, पण तो गोलंदाजी चांगली केली. 5 चेंडू टाकले. ऍक्शन रिप्ले पहा. चांगला बाउन्सर शॉट ऑफ गुड लेंथ होता. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं चुंबन घेतलं बॉलने आणि बाकीचं काम धनंजय बांद्रे एसटीच्या मागे पूर्ण करताना पाहायला मिळाले. अजून एक चांगला योगायोग. गोलंदाज आहे अंडर 19 आणि एसटी रक्षक आहे 40+. म्हणजे एका बाजूला अनुभव, एका उगवता तारा असं म्हणायला हरकत नाही आणि हे या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये हे प्लॅटफॉर्म या भविष्यातल्या सुपरस्टार खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचे राहणार आहेत आणि त्यामधलाच एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे प्रहार प्रीमियर लीग. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. हा चेंडू मात्र इथे उजव्या इष्टीच्या बाहेर आणि त्या दरम्यान पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. आणि स्वाभाविकच आहे, म्हणजे जे यंग खेळाडू आहेत त्यांना मार्गदर्शन जर का एखाद्या सिनियर दिग्गज खेळाडूने केलं तर नक्कीच त्याचा खेळ देखील सुधारतो. संदेश पार्टे, त्याचबरोबर धनंजय बांद्रे असे अगदी जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमीच खेळाडूंना चांगल्या पद्धतीने दिलं जातं. हा चेंडू देखील सफल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी इथे आपण पाहतोय. बाउन्सरचा वापर केला जातोय. चेंडू इथे निर्धाव असेल. पाहता पाहता 4 षटकं तर संपुष्टात आली आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुठेतरी RAPL तक्षशिला 11 हा संघ बॅकफुटला ढकलला जातोय, कारण शेवटच्या 6 मध्ये अजूनही 51 धावींची गरज आहे. हे आव्हान आता थोडंसं कठीण झालेलं आहे. 6 बॉलमध्ये 51 बनवायचे. रिकव्हर रन रेट 51 वर पोहोचलाय. 73चं लक्ष्य पहिल्या 4 ओव्हरमध्ये NB स्पोर्ट्स फाउंडेशनच्या गोलंदाजांनी फक्त 22 धावा खर्च केलेत. याचा अर्थ असा आहे की गोलंदाज पूर्णपणे हवी ठरलेत. शेवटचे 6 चेंडू 5व्या षटकाला सुरुवात होईल. उत्तम दर्जाचं लाईव्ह प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंगचे सर्वेसर्वा अमितजी जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप चांगले कॅमेरा वर्क, अतिशय उत्तम दर्जाचं हे लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतंय. याची देही याची डोळा. सर्व आमचे कॅमेरामन खूप चांगलं कामकाज करतायत, त्यांचं देखील धन्यवाद. आमचे सर्व ऑपरेटर यांचं देखील खूप खूप धन्यवाद आहेत. आमचे सर्व स्कोरर प्रणव पाटील, शोएब शेख यांचं देखील धन्यवाद. आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असण्यासाठी आणि त्यासाठी 20 सेकंद आहेत आणि जर तो टाइमर संपला तर त्यानंतर एक खेळाडू अतिरिक्त 30 यार्ड वर्तुळामध्ये येईल. शरीराचा वेध घेतलाय, क्रॉस बॅटने घेण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाहीये, परंतु शैलेश सर इथे धाव मिळते. इथे धाव एकेरी दुहेरी धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होणार नाहीये. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कुठेतरी बॅकफुटला ढकलले गेलेत, परंतु अजूनही ती जिद्द मनामध्ये आहे. काहीतरी करून दाखवायचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतील. एका बाजूला सोनू सोलंकी, एक बिग हिटर, एक पिच हिटर म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं आणि ते का ओळखलं जातं त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. एका मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये त्यांची देखील कामगिरी आपल्याला पाहण्याजोगी आहे.
इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकास, मी मगाशी सांगितलं या खेळाडूची कामगिरी नेहमी झकास होते आणि वेगवान गोलंदाज म्हणून याला एक चांगली ओळख निर्माण केली आहे. रबर बॉल क्रिकेट असू द्या, फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, या सर्व क्षेत्रामध्ये विकासची कामगिरी नेहमी झकास झाली आहे. विकासने प्रभावित केलं गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी, तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला. विकास नेहमी झकास कामगिरीसाठी ओळखला जातो आणि त्यासाठी NB स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये त्याला संधी मिळाली. NB स्पोर्ट्स फाउंडेशनचे मॅनेजर नेहमीच चांगली कामगिरी करतात, चांगला संघ बांधतात. क्रॉस बॅटने ऑन साईडला खेळ, हवेतून काही काळ चेंडू जातोय, तिथे गेलाय डीप स्क्वेअर, संदेश पाटील यावेळेला श्रीकांत खुनी बॉलवर पोहोचलाय आणि थ्रो दे पहा अचूक होता, तेवढाच अचूकता साधली आणि ते फलंदाज धावबाद होते, म्हणजे अजून एक विकेट. आता थोडासा बॅकफुटवर गेलाय RAPL तक्षशिला 11चा संघ. इथून शैलेश सर थोडस कठीण होऊन बसलंय हे आव्हान. आता तुम्ही हे भाकीत करू शकता, असं म्हणतात की क्रिकेटचं भाकीत अजूनही कोणी केलेलं नाहीये आणि ते कधीही यशस्वी होत नाही, परंतु आता 4 चेंडूंमध्ये 50 धावा हे भाकीत तुम्ही करू शकता की NB धनकवडी हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आणि तो इथे विजय देखील प्राप्त करू शकेल. कारण गोलंदाजी ज्या पद्धतीने सुरू आहे, क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने इथे सुरू आहे, इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगली फेकी केली आणि त्यानंतर इथे यष्ट्यांचा वेध, विकेटचं पतन होत आहे, धावबाद स्वरूपामध्ये रितेश पाद होत आहेत. परंतु नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, महेश उर्फ बाबू, अजून एक ऑलराऊंडर खेळाडू RAPL संघाकडून मैदानामध्ये सज्ज होत आहेत. तर सोनू सोलंकी स्ट्राईकला आहेत. कुठेतरी इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते मुख्य पंचांकडून आणि मला वाटतं इथे पंच कळवतील. फार मोठा नो बॉल आहे, ओव्हर स्टिपिंगचा हा नो बॉल कळवला जातोय आणि याच गोष्टींसाठी आपण पुन्हा एकदा प्रथम स्पोर्ट्स यांचं कौतुक करतोय. या संपूर्ण वाहिनीने अप्रतिमरिशा असं कामकाज केलंय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, फक्त सिंगल मिळेल. बघा ज्या वेळेस RAPL संघाला संधी मिळाली ना, त्याचा फायदा घेता आला नाही. परंतु मी एक गोष्ट नक्कीच नमूद करेल की RAPL तक्षशिला 11 या संघाला इथे अनुभव मिळतोय, कारण ही पहिली स्पर्धा ते खेळण्यासाठी बाहेर आलेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता होती आणि तो अनुभव ते इथून घेऊन जातील. इथे देखील बेस्ट टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, संदेश पार्टे इथे मात्र झेल निसटतोय म्हणण्यापेक्षा झेल सोडतायत आणि त्या दरम्यान एक धाव इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते 27, 2 चेंडू आणि 46 धावींची गरज. 2 बॉलमध्ये 46. आता सर्व काही मागे गेलंय, विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेत NB स्पोर्ट्स फाउंडेशन. ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत, एलिव्हेशन आहे आणि आता लांबी गाठलेली नाहीये, चांगला झेल, फलंदाज बाद होतोय. धनाजी लोखंडेने हा झेल टिपला. NB स्पोर्ट्स फाउंडेशन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. काल देखील तुम्ही पाहिलं असेल, NB स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ मुंबईमध्ये एका स्पर्धेमध्ये जोगेश्वरी परिसरामध्ये ती स्पर्धा झाली. येथे NB स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ विजयी झाला. या स्पर्धेतून चमकलेला खेळाडू महेश नानगुडीला आपण तिथे पाहिलं, दुवादार खेळी त्याने साकारली, तो प्लेअर ऑफ दी सिरीज झाला, तिकडे मालिकावीर तिथे राहिला. म्हणजे याच प्लॅटफॉर्मवरून अनेक खेळाडू घडत आहेत, पुण्याच्या क्रिकेटमधून, पुण्याच्या स्पर्धांमधून खेळाडू पुढे येत आहेत आणि त्यामुळेच ही स्पर्धा सर्वांच्या मनावर, सर्वांच्या हृदयावर राज्य करते. शैलीजी इथे ड्युअल व्ह्यू आपण पाहतोय, एका बाजूला फलंदाजाची रिॲक्शन, दुसऱ्या बाजूला गोलंदाजाची रिॲक्शन हावभाव पाहायला मिळाले आणि हे आहे प्रथम मीडियाचं दर्जेदार कामकाज. बियॉन्ड इमॅजिनेशन, आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन खूप चांगलं कामकाज केलं जातं. धन्यवाद प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंग. आणि ते विकेट आलेली आहे. आता या सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफुटला जात असताना पराभव स्वीकारावा लागला, तर या सामन्यात विजयी झालाय संघ NB स्पोर्ट्स फाउंडेशनने. पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली, 72 धावा बडवल्या होत्या, 73चं लक्ष होतं, पण तो आपण सध्या पाहतोय रिप्ले. सेकंड टीमला तो झेल अखेर टिपला गेला आणि बरोबरच हा सामना इथे जिंकलाय, फिनिश झालाय हा सामना. 5 षटकामध्ये 27 धावा बनवल्या गेल्या, 7 गडी बाद, 73चं लक्ष होतं, परंतु ते इथे पूर्ण करता आलेलं नाहीये. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. तक्षशिला RAPL 11 आपण या स्पर्धेत सहभागी झाला, त्याबद्दल आपले देखील धन्यवाद. NB धनकवडी 11 संघ 45 धावांनी हा सामना जिंकलाय. आणि आता आपण मॅच समरी पाहूया. पहिल्या डावमध्ये दमदार खेळ राहिला, फलंदाजांनी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने निभावली. दुसऱ्या डावमध्ये गोलंदाज आले, त्यांनी आपली भूमिका चांगली निभावली. पहिल्या डावमध्ये पहा, श्रीकांत कोणी 11 बॉलमध्ये 33 धावा त्याने काढल्या होत्या.
मात्र दुसऱ्या डावामध्ये प्रत्युत्तरा देखील चांगली भूमिका फलंदाजांना निभावता आलेली नाही आहे. रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट आल्या, त्यामुळे हा सामना तक्षशिला 11 साठी थोडासा मागे गेला आणि हा सामना त्यांना गमवावा लागला. हे सामना इथे संपलाय. पुढच्या सामन्याला होईल सुरुवात. या सामन्यामध्ये आपण पाहतोय पहिल्या डावाचा हा लेखाजोगा 72 ला 4 होत्या. श्रीकांतने 33 काढल्या, आदित्यने 15 धावांचं योगदान दिलं. विकासच्या बॅट म्हणून 10 धावा. संदेश लवकर बाद झाला धावबाच्या रूपाने, परंतु त्यानंतर धनंजय लोखंडे 3 बॉलमध्ये 11 धावाकडून नाबाद राहिला. एक्स्ट्रा मध्ये एक वाईड होती. दुसऱ्या डावाचा लेखाजोगा आपल्या समोर तर हा सामना इथे संपलाय. आणि हे पहा सचिन ढवळेच पब्लिकेशनचं बुद्धिमत्ता चाचणीचं हे पुस्तक आहे. संपादक व लेखक आदरणीय सचिन ढवळे सर, सहलेखक आहेत कोमल दरुरे सर. अनेक विद्यार्थ्यांना घडण्यासाठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीसारखे जे कठीण विषय आहेत ते अगदी सहज सोप्या भाषेत सोपे केले गेलेत. मग ती कोणतीही परीक्षा असू दे, सरळ सेवा असू दे, राज्यसेवा असू दे, UPSC MPSC कोणतीही स्पर्धा असू दे, परीक्षा अनेक, उत्तर मात्र एक, पर्याय मात्र एक, तेच म्हणजे सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी. विकास राठोड चला मॅन ऑफ द मॅच. विकास राठोड लगेच या. विकास राठोड चला मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. नाही नाही चेंज आहे. एक मिनिट थांब, त्यांना विचारतो. तिकडचं आता एक जण कांड्याचा दुरावे आणि एक जण दुराचा कांडे तयार आहे का? ओके, बोलायला चालू करा. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांचे स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिलाच सामना अत्यंत महत्वाचा होता. RAPL विरुद्ध NB धनकवडी. तिथे NB धनकवडी संघाने मिळवला तब्बल 45 धावांनी विजय. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण आता प्रदान करतोय. तर मी विनंती करतो सन्मान्य रोहितजी नांदुरकर यांना, आपण मंचावरती या. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीगचे आयोजनामधील महत्त्वाचे व्यक्तिमत्व रोहित नांदुरकर आपल्या समवेत आहेत. मी स्वागत करतो. आणि यानंतर मॅन ऑफ द मॅच विकास राठोड. यस, विकास 10 धावा सलामीला येत बनवलेल्या आहेत आणि त्याबरोबरच विकासनं 2 विकेट काढल्या, काही कॅचेस पण पकडलेले आहेत. ओव्हरऑल अष्टपैलू कामगिरी करणारा विकास ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सचिन ढवळे पब्लिकेशनचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक. ट्रॉफी आहे, स्पोर्ट्स बॅग आहे, वॉटर बॉटल आहे आणि स्पेशल जॅकेट आहे. अशी बक्षिसं या ठिकाणी मिळतील. स्पर्धेसाठी स्पेशल डिझाईन केलेले हे जॅकेट प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आपण प्रदान करतोय. सन्मान्य रोहितजी नांदुरकर यांच्या शुभ हस्ते विकास राठोडचा गौरव या मॅच मध्ये होतोय. विकास महत्वाची मॅच होती. प्रहार प्रीमियर लीग आता या स्पर्धेला संपूर्ण भारतभर ओळखलं जाते आणि तू मॅन ऑफ द मॅच मिळवलेले, काय भावना आहेत? पहिल्यांदा तर खूप आनंद होतोय आणि
आमच्या टीममध्ये आहेत सगळे सिनियर खेळाडू, संदेश सर आहे, बापू आहे, हे नेहमी सांगत राहतात की कशी बॉलिंग करायची. सो थँक्यू. श्रीकांत खुणे सोबत आज चांगली पार्टनरशिप तयार करता आली. श्रीकांत खुणे किंवा अनेक खेळाडू संघामध्ये मार्गदर्शक आहेत. त्यांच्याही चांगल्या इनिंग्स राहिल्या आणि गोलंदाजीमध्ये देखील तुझा परफॉर्मन्स चांगला राहिला. काय सांगशील गोलंदाजीबद्दल? सर खूप मजा आली. सुंदर असं ग्राउंड आहे, सुंदर असं आयोजन नियोजन आहे. सो थँक्यू. शुभेच्छा असतील विकास राठोड, मॅन ऑफ द मॅच. तर टॉस बॉक्समध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथेच थांबूया, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथून पुन्हा एकदा नवीन सामन्याचा आस्वाद घेऊ. थँक्यू.